थांब रे स्टार्ट होऊ देत. मग अशी असंच झालं, तू आधी सुरुवात केली. नमस्कार. मला असं वाटतं काहीतरी रेंजचा किंवा टेक्निकल काहीतरी इश्यू झाला असावा. बहुतेक आधीचं गाणं आपण सर्वांनी ऐकलं असेलच. नाहीतर आता पुढे जाऊयात. गीतरामायणाबद्दल मी बोलत होतो की जवळजवळ 14 वर्ष होत आली आता. यावर्षी काही गीतरामायण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकलं नाही. पण त्यानिमित्ताने एक सुंदर असा श्रीराम जयराम जय जयराम जपही आम्ही सगळ्या आमच्या कलाकारांनी मिळून एकत्र येऊन केला. असो, तर आपल्यासाठी आता गीतरामायणातली 2 गाणी मी आणि प्रणव सादर करत आहोत. पहिलं गाणं जे आहे ते अतिशय सुरुवातीच्या काही गीतांमधलं असं सुंदर असं गीत आहे. दशरथाला तो आपल्या लाडक्या राणी कौसल्याला भेटायला जातो आणि तिला सांगतो की पुत्र होत नाही याची तू चिंता आता सोडून दे, कारण चांगला काळ आता आपल्या आयुष्यात येतोय आणि छान घडणार आहे, पुत्रप्राप्तीही होणार आहे आणि त्यासाठी सगळी तयारी मी सुरू केलेली आहे. हे सगळं कथन करणारं हे पुढचं गीत आहे. पुन्हा एकदा त्या मनाने गीतरामायणातही कमी गायलं जाणारं, कमी ऐकलं जाणारं, 3 तासाच्या कार्यक्रमात सर्व गाणी होऊ शकत नाही, त्यामुळे कमी येणारं एक गीत मी सादर करतोय. गीताचे शब्द आहेत, उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्य राणी. उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. वसंत आला तरु तरुवर आली नवपालवी, वसंत आला तरु तरुवर आली नवपालवी. मनात माझ्या मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी. कानी माझ्या घुमू लागली, कानी माझ्या घुमू लागली साधा बिनवाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी, ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी. 4 बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरथ घरी. विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी. आले ज्ञानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवतावदे, तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवतावदे. याच मुहूर्ती सोड अश्वतू, याच मुहूर्ती सोड अश्वतू सत्वर तो जाऊ दे. मान्य म्हणालो गुरुवाज्ञा मी, मान्य म्हणालो गुरुवाज्ञा मी. कर जुळले दोन्ही लाडके कौसल्ये राणी,
लाडके कौसल्ये राणी. सरयू तीरी यज्ञ करूगे, मुक्त करानी दान करू, मुक्त करानी दान करू, शेवटचा हा यत्न करूगे, अंती अवभृत स्नान करू, अंती अवभृत स्नान करू. इप्सित ते तो देईल अग्नी, इप्सित ते तो देईल अग्नी, अनंत हातानी, लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी. धन्यवाद. प्रणव, आता आपल्यासाठी असंच एक जरा त्या मनाने कमी आपल्याला ऐकायला मिळतं असं एक पुढचं गाणं गीत रामायणातलं घेतोय. प्रसंग असा आहे की सुग्रीवाशी मैत्री करून प्रभू श्रीराम वालीचा वध करतात आणि वाली त्यांना प्रश्न विचारतो की अरे श्रीरामा, मी तुझा कुठलाही गुन्हा केलेला नसताना झाडाच्या पाठीमागे लपून तू माझ्यावर बाण मारण्याचं अनितीपूर्ण असं काम का केलंस? आणि त्याला अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये प्रभू श्रीराम समजावून सांगतायत की मी काहीही अनितीपूर्ण काम केलेलं नाहीये. मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वधना खल निर्धार. धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, वाली वदना खल निर्दालन. मी धर्माचे केले पालन, अखिल धराही भरत शासिता, न्याय नीती तो भरत जाणता. अखिल धराही भरत शासिता, न्याय नीती तो भरत जाणता. त्या भरताचा मित्र भ्राता, त्या भरताचा मित्र भ्राता. जैसा राजा तसे प्रजाजन, जैसा राजा तसे प्रजाजन. वाली वदना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन. शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता. शिष्य पुत्र वा कनिष्ठ भ्राता, धर्मे येते त्यास पुत्रता. तू भ्रात्याची हरिली कांता, तू भ्रात्याची हरिली कांता. मनी गोकुणी हीन प्रलोभन, मनी गोकुणी हीन प्रलोभन. वाली वदना खल निर्दालन, मी धर्माचे केले पालन. नृपती खेळती वनी मृग येते, नृपती खेळती वनी मृग येते. लपुनी मारिते तीर पशुते, दोष कासया त्या क्रीडेते. दोष कासया त्या क्रीडेते. शाखा मृग तू क्रूर पशुहुन, शाखा मृग तू क्रूर पशुहुन. वाली वदना खल निर्दालन, वाली वदना खल निर्दालन. मी धर्माचे केले पालन.
अंत्यघडी तुझ ठरो मोक्षदा सांभाळीन मी तुझ्या अंगदा राज्य तुझे ही किष्किंधा राज्य तुझे ही किष्किंधा सुग्रीवाच्या करी समर्पण वाली वदना खल निर्दालन मी धर्माचे केले पालन. धन्यवाद. या गाण्यांमध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे, जरा काहीतरी हटके शब्द आहेत, काहीतरी वेगळी भावना आहे. अशी गाणी विशेष करून मला कार्यक्रमामध्ये निवडायला नेहमीच आवडत असतं. त्याच माझ्या आवडीला धरून पुढचा एक कार्यक्रम मी आपल्यासाठी मधल्या काही काळात घेऊन आलो होतो, जो यशवंत देवांच्या गीतांवर आणि संगीतावर आधारित होता. कार्यक्रमाचं शीर्षक होतं देवा घरचे देणे. त्या कार्यक्रमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मला मिळाला. त्या कार्यक्रमात घेतलेली 2 गाणी आता आपल्या समोर मी सादर करतोय. यशवंत देव म्हटलं की अर्थातच दाते यांची आठवण आपल्या सगळ्यांनाच होते. तर अरुण दातेंनी असंच एक अजरामर करून ठेवलेलं गीत आता आपल्या समोर मी गातो आहे. गीताचे शब्द आहेत, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. मंगेश पाडगावकरांचे सुंदर शब्द, यशवंत देवांची अप्रतिम चाल आणि अरुण दातेंचा अतिशय वेगळा नाजूक नर्म रेशमी आवाज या गीताला लाभलेला आहे. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. जखम पुरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे गंध दूर जाचा आणिक जवळ मात्र काटे, गंध दूर जाचा आणिक जवळ मात्र काटे. असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, कधी हाय वाटे. तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरानी. डोळ्यातून माझ्यासाठी
लाव दोन ज्योती, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी. लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेरचे. याच कार्यक्रमामध्ये अजून एक असंच अतिशय गोड पण त्या मनाने कमी ऐकायला मिळणारं गाणं आपल्याला जे असतं ते घेतलं होतं मी. स्वर होता उषा मंगेशकर यांचा. अप्रतिम चाल यशवंत देवांनी बांधलेली होती आणि अतिशय अतिशय मनापासून उषाबाईंनी ते गाणं गायलं होतं. मला खूप आवडतं म्हणून फक्त आज तुमच्यासाठी सादर करतो. स्वर काय ऐकू? वेळ झाली भरमाध्यान, मथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला, माझ्या प्रीतीच्या फुला रे, प्रीतीच्या फुला. वेळ झाली भरमाध्यान, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला. तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी. तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी. कसा तरी जीव धरी, कसा तरी जीव धरी माझ्या प्रीतीच्या फुला. वेळ झाली भरमाध्यान, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला. दाटे दोन्ही डोळा पाणी, दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनातच सुकोनी. दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनातच सुकोनी. कसे घालू तुझ वाणुनी, कसे घालू तुझ आणुनी माझ्या प्रीतीच्या फुला, माझ्या प्रीतीच्या फुला, माझ्या प्रीतीच्या फुला. वेळ झाली भरमाध्यान, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला. मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात. मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात. चल रंगू सारंगात, सारंगात. चल रंगू सारंगात माझ्या प्रीतीच्या फुला, माझ्या प्रीतीच्या फुला, माझ्या प्रीतीच्या फुला. वेळ झाली भरमाध्यान, माथ्यावर तळपे ऊन, नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला. धन्यवाद. पुढचं गाणं जे आहे ते मी माझ्या
म्युझिकल मोनोलॉग्स या नावाने मी सादर केलेल्या हिंदी चित्रपट संगीतातल्या काही गीतांचा कार्यक्रम जो होता त्यातला आहे. अर्थातच हिंदी म्हटलं की माझ्यासारख्या कलाकाराला किंवा कुठल्याही गायकाला मोहम्मद रफी पटकन आठवतात. मोहम्मद रफींचा आवाज, ते शब्द इतके नितांत सुंदर पद्धतीने उभे करतो. त्याचा एक अतिशय सुंदर असा नमुना मी आपल्या समोर सादर करतोय. अप्रतिम वर्णन आहे. खय्याम साहेबांचं अतिशय सुंदर संगीत आहे या गीताला. ऐकूया. किती राहते? कहीं एक मासूम नाजुक सी लड़की बहुत खूबसूरत, हाय बहुत खूबसूरत, मगर सांवली सी बहुत खूबसूरत. मुझे अपने ख्वाबों की बाहों में पाकर कभी नींद में मुस्कुराती तो होगी, उसी नींद में खस्म सा कर सराने से तकिए गिराती तो होगी. कहीं एक मासूम नाजुक सी लड़की, वही ख्वाब दिन की मुंडेरों पे आके उसे मन ही मन में लुभाते तो होंगे. कई साज सीने की खामोशियों में मेरी याद से झंझनाते तो होंगे. वो बेसाख्ता धीमे धीमे सुरों में मेरी धुन में कुछ गुनगुनाती तो होगी. कहीं एक मासूम नाजुक सी लड़की, चलो खत लिखे जी में आता तो होगा, मगर उंगलियां कप कपाती तो होंगी. कलम हाथ से छूट जाता तो होगा, उमंगे कलम फिर उठाती तो होंगी. मेरा नाम अपनी किताबों पे लिख कर वो दांतों में उंगली दबाती तो होगी. कहीं एक मासूम नाजुक सी लड़की, ज़ुबां से उफ निकलती तो होगी, बदन धीमे धीमे सुलगता तो होगा. कहीं के कहीं पाँव पड़ते तो होंगे, जमी पर दुपट्टा लटकता तो होगा. कभी सुबह को शाम कहती तो होगी, कभी रात को दिन बताती तो होगी. कहीं एक मासूम नाजुक सी लड़की, हर एक चीज हाथों से गिरती तो होगी, तबीयत पे हर काम खलता तो होगा. प्लेटे कभी टूट जाती तो होगी, कभी दूध चूल्हे पे जलता तो होगा. गरज अपनी मासूम नादानियों पर वो नाजुक बदन झेप जाती तो होगी. कहीं एक मासूम नाजुक सी लड़की, बहुत खूबसूरत मगर सांवली सी बहुत खूबसूरत. धन्यवाद. मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना हे गीत आवडलं असेल फारच, कारण वर्णनच त्यातलं इतकं मनभावन आहे की
आपण हरवतो त्या गाण्यामध्ये. निदान माझं तरी तसं होतं. तुमचं काय झालंय ते अवश्य कमेंट्स आणि लाईक्सच्या स्वरूपात मला कळवालच. पुढचं गीत आहे ते पुन्हा एकदा रफी साहेबांचं आहे. म्युझिकल मोनोलॉग्स या कार्यक्रमातच मी ते घेतलं होतं. नावच सांगतं म्युझिकल मोनोलॉग्स. मोनोलॉग्स म्हणजे फक्त स्वतःच हितगुज करणारी गीतं या कार्यक्रमामध्ये मी निवडली होती. अप्रतिम गीतं सगळीच होती. लोकांचं त्या निवडीला सुद्धा एक छान दाद मिळालेली होती. असंच एक अतिशय रोमॅन्टिक असं रफी साहेबांचा आवाज ज्यासाठी बनलेला असावा असं वाटेल आपल्याला ऐकून. खरं हे नाहीये. खरं कुठल्याही गीताला रफी साहेब तितकाच सुंदर न्याय द्यायचे. पण हे गीत मला स्वतःला खूप आवडतं म्हणून मी हे त्या कार्यक्रमात घेतलं होतं. रात्रीचा सुंदर प्रहर आहे आणि अर्थातच अशा वेळेला कुणाची तरी हुरहुर लावणारी आठवण येते आहे. आणि आता या सगळ्या वातावरणाचं मी काय करू ग, असा सुंदर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ऐकूया. इतनी हसीन इतनी रात क्या करे, इतनी हसीन इतनी जमा रात क्या करे, जागे हैं कुछ अजीब से जज्बात क्या करे, इतनी हसीन इतनी जमा रात क्या करे, पेड़ों के बाजुओं में लचकती है चांदनी, पेड़ों के बाजुओं में लचकती है चांदनी, बेचैन हो रहे हैं ख्यालात क्या करें, बेचैन हो रहे हैं ख्यालात क्या करें, सांसों में घुल रही है किसी सांस की महक, सांसों में घुल रही है किसी सांस की महक, दामन को छू रहा है कोई हाथ क्या करे, दामन को छू रहा है कोई हाथ क्या करे, शायद तुम्हारे आने से ये भेद खुल सके, शायद तुम्हारे आने से ये भेद खुल सके, हैरान है कि आज नई बात क्या करें, हैरान है कि आज नई बात क्या करें, जागे हैं कुछ अजीब से जज्बात क्या करें, इतनी हसीन इतनी जमा रात क्या करें. आता मी एक छोटीशी विश्रांती घेतोय. प्रणव आता आपल्यासाठी एक छान मराठी बाबूजींचंच एक गाणं सादर करतोय. आपल्या सर्वांच्या आवडतं, माझंही आवडतं असंच एक गाणं आहे ते. एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी पुन्हा मध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरा मी भोळा, पडे नका तुझिया डोळा. मुका बावरा मी भोळा, पडे नका तुझिया डोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धन्यवाद. आता पुढची 2 गीतं जी आहेत ती असाच एक वेगळा प्रोग्राम मी जरा काही ठिकाणी केला, लोकांना तोही आवडला, भाग्य आहे माझं. गझलनुमा असं या कार्यक्रमाचं शीर्षक होतं, ज्याच्यामध्ये गझल्सच होत्या, पण त्या हिंदी चित्रपटांमध्ये आलेल्या होत्या. टिपिकली गझल गायक जे त्या गझल्स फार सुंदर असतात, ज्याचा त्याचा एक बाज असतो. बरेच गायक तो छान सादरही करतात. माझं मात्र या गझल्सवर जास्त प्रेम आहे असं म्हणूयात आपण. त्यामुळे अशा गझल्स असलेला एक प्रोग्राम मी केला होता, अजूनही करतो. 2 गझल्स आता आपल्या समोर सादर करतोय. पुन्हा एकदा अशाच कमी आपण साधारणपणे ऐकतो अशा गझल्स आहेत. पहिली आहे भूपेंद्र साहेबांची, आणि खरं सांगायचं तर हे 2 व्हर्जन्समध्ये उपलब्ध असलेलं गीत आहे. एक मेल व्हर्जन भूपेंद्र साहेबांचं आणि एक आशाबाईंचं. आहिस्ता आहिस्ता या सिनेमासाठी ही गझल आहे. खय्याम साहेबांचं पुन्हा एकदा सुंदर संगीत आहे, ऐकूया. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता. कहीं जमीन तो कहीं आसमां
नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता। जिसे भी देखिए वो अपने आप में गुम है, जिसे भी देखिए वो अपने आप में गुम है। जुबां मिली है मगर हम जुबां नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता। बुझा सका है भला कौन वक्त के शोले, बुझा सका है भला कौन वक्त के शोले। ये ऐसी आग है जिसमें धुआं नहीं मिलता, ये ऐसी आग है जिसमें धुआं नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता। तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो, तेरे जहान में ऐसा नहीं कि प्यार न हो, जहां उम्मीद हो इसकी वहां नहीं मिलता, जहां उम्मीद हो इसकी वहां नहीं मिलता, कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता। कहीं ज़मीं तो कहीं आसमां नहीं मिलता। याच कार्यक्रमामध्ये अजून एक गझल जी घेतली होती मी, अर्थातच गझल म्हटलं की आपल्याला नाव आठवतं जगजीत सिंग साहेबांचं, त्यामुळे त्यांची एक सिनेमात घेतलेली गझल मी या ठिकाणी आता सादर करतोय. अर्थ या सिनेमामधली ही गझल आहे. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। आंखों में नमी हंसी लबों पर, आंखों में नमी हंसी लबों पर, क्या हाल है क्या दिखा रहे हो, क्या हाल है क्या दिखा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। बन जाएंगे जहर पीते पीते, बन जाएंगे जहर पीते पीते, ये अश्क जो पीते जा रहे हो, ये अश्क जो पीते जा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो।
रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओं का खेल है मुकद्दर, रेखाओं से मात खा रहे हो, रेखाओं से मात खा रहे हो। क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। जिन जख्मों को वक्त भर चला है, जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो, तुम क्यों उन्हें छेड़े जा रहे हो। क्या गम है जिसको छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो। अशी चालू राहील, नाही गायला आवडत असेल, पण मला वाटतं वेळ संपत आली आहे. आत्ताच एक लाईव्ह चालू असता असता एक फरमाईश आलेली आहे, त्यामुळे थोडक्यात तिची एक झलक दाखवतो आणि मग शेवटचं गीत घेतो. हे गाणं काही तसं फार दुर्मिळ ह्याच्यातलं नाहीये, पण केवळ ती फरमाईश आलेली आहे म्हणून फक्त मी सादर करतो. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले इथे दाट छायातुनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे, तुला पाहिले तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली, तुझी पावले गे धुक्याच्या महालात ना वाजली ना कधी नादली. निळा गर्द भासे नभाचा किनारा, निळा गर्द भासे नभा किनारा, न माझी मला अंतुला सावली, तुला पाहिले अशी ओलाता तुझ्या स्पंदनातून आकाश जाऊरी केवढा, अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा, तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे, तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या
बिलवरांचा चुडा तुला पाहिली मी, नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिली. असो, छान वाटतंय, मलाही मस्त वाटतंय गाताना, तुम्हालाही ऐकताना. वाटत असेल तशा कमेंट्स द्या, लाईक्स द्या, आवडलं तर शेअर करा. पुन्हा शक्य झालं तर अवश्य तुमच्या भेटीला येईन. आता असंच एक शेवटचं रफी साहेबांचं एक दुर्मिळ असं गैरफिल्मी गीत असं आपण ज्याला म्हणू शकतो, जे सिनेमात वगैरे कुठे वापरलं गेलं नाही, असं एक गीत आपल्यासमोर सादर करतो. मला वाटतं भैरवीच असावी ही, आणि त्याचे शब्दही फार सुंदर आहेत. मैं नहीं माखन खायो हे अतिशय प्रसिद्ध असं भजन अनुप जलोटा साहेबांचं आहे. तोच प्रसंग वर्णन करणारं हे गीत आहे, पण जरा वेगळा ऍस्पेक्ट आहे आणि वेगळ्या पद्धतीने हे गीत सादर केलं गेलेलं आहे. असं वाटतं तुम्हा सर्वांना आवडेल. गीताचे शब्द आहेत, मैं ग्वालो रखवालो मैया माखन नाही चुरा. मैं ग्वालो रखवालो मैया, मैं ग्वालो रखवालो मैया माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो. मैं ग्वालो रखवालो मैया माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो. कौन कमी माखन की अपने जो मैं पर घर जाऊं, राज में तेरे चाहे जितनों खाऊं और खिलाऊं. कौन कमी माखन की अपने जो मैं पर घर जाऊं, राज में तेरे चाहे जितनों खाऊं और खिलाऊं. चोर न होवे लाल तिहारो काहे मन भरमायो, काहे मन भरमायो. मैं ग्वालो रखवालो मैया माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो. ब्रिज को माखन मेरो माखन नाही ये भर जोरी, ये अधिकार जन्म को मेरो कौन कहे ये चोरी. ब्रिज को माखन मेरो माखन नाही ये भर जोरी, ये अधिकार जन्म को मेरो कौन कहे ये चोरी. वो मूर्ख अज्ञानी जिसने मोहे चोर बतायो, मोहे चोर बतायो. मैं ग्वालो रखवालो मैया माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो, माखन नाही चुरायो. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी वेळ काढून माझा हा छोटासा हट्ट पुरवलात. जे काही मला वेगळं ऐकवायचं होतं ते ऐकलत. परमेश्वर तुम्हा सर्वांची या भीषण आपत्तीमध्ये काळजी घेऊ आणि या संपूर्ण जगाला लवकरात लवकर या संकटातनं बाहेर पाडू आणि सगळे सुखरूप यातनं बाहेर येऊ ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद.